तर मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या 23 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णव राकेशला मारत असतो आणि त्याच वेळेला अंजली आजी तिथे येतात. अंजली विचारते, अर्णव, अरे तू असं का केलंस? तू यांच्यावर असे आरोप केलेस? अरे तू रागीट माणूस आहेस मला माहिती आहे, पण रागाचं तुझं हे रूप मला बघायला मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. अर्णव सगळ्यांसमोर राकेशची माफी मागतो. अर्णव म्हणतो, सॉरी सॉरी जीजू, मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली. यापुढे असं चुकूनही होणार नाही. राकेश चांगुलपणाचं नाटक दाखवतो. राकेश म्हणतो, अर्णव, तुझ्या ताईला सॉरी म्हण, तू तिचा गुन्हेगार आहेस. अर्णव त्या दोघांना सॉरी म्हणतो आणि रूममध्ये जातो. इथे राकेश खूप खुश असतो. राकेश मनात म्हणतो, चला, अंजलीच्या मनात अर्णवबद्दल आग लावली आहे. आता या आगीला हवा देत राहिलं पाहिजे. तर इथे अर्णव ईश्वरी रूममध्ये येतात. अर्णव म्हणतो, त्या राकेशने ताईच्या नजरेत मला पाडले. आता ताई हर्ट झाली, माझ्यामुळे हर्ट झाली आहे. अर्णवला खूप वाईट वाटतं. ईश्वरी मनात म्हणते, आता या दोघांना एकत्र कसं आणू मी? आता ईश्वरी अर्णव अंजली यांचं नातं पुन्हा कसं रुळावर आणते हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव बँकेत जायला निघतो. अर्णवचा फोन घरीच राहिलेला असतो. ईश्वरी फोन द्यायला जाते, पण तोपर्यंत अर्णव निघून गेलेला असतो. तर इथे नम्रता आपल्या आईचा बोलण्याचा विचार करते. आपल्या आईमुळे आकाश हर्ट झाल्याचं तिला वाटतं. नम्रता आकाशला फोन लावते, पण आकाशची चेकबुक शोधण्याची गडबड चालू असते. त्यामुळे धड तो तिच्याशी काही बोलत नाही. नम्रताला वाटतं की आकाशला आपला राग आलाय, आपल्या आईचा राग आलाय. नम्रता आकाशशी बोलून सगळं सॉल्व्ह करायचं ठरवते. तर इथे ईश्वरी रूममध्ये सगळीकडे चेकबुक शोधते. तिला चेकबुक सापडत नाही आणि अर्णवचा फोन वाजतो. अर्णवला बँक मॅनेजरचा फोन आलेला असतो. ईश्वरी तो फोन घेते. बँक मॅनेजर सांगतात की इकडे एक वेगळाच माणूस आलाय. नेहमी ठोंबरे येतात, आज वेगळाच माणूस आलाय आणि 50 लाख रुपये मागतोय. अमाऊंट मोठी आहे म्हणून आम्ही दिली नाही. काय करायचं? ईश्वरी म्हणते, तुम्ही बोलण्यात बिझी ठेवा, अर्णव सर तिथे येत आहेत. तो फ्रॉड माणूस असेल. बँक मॅनेजर ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. इथे ईश्वरी मनात म्हणते, हे सगळं राकेशचंच काम असेल. राकेशने चेकबुक घेतले, चेक त्या माणसाला दिलाय, म्हणजे चेकबुक त्याच्याकडेच असेल. आता घरात कोणीच नाहीये, त्यांच्या रूमची झडती घेतली पाहिजे. ईश्वरी राकेशच्या रूममध्ये येते. अंजलीच्या रूममध्ये शोधाशोध करायचं तिला गिल्ट आलेलं असतं. ईश्वरी अंजलीच्या कपाटामध्ये शोधाशोध करते आणि तिला चेकबुक सापडतं. ईश्वरीला वाटतं की अर्णवला सांगावं, पण अर्णवचा फोन तिच्या हातात. ईश्वरी विचार करते की आता काय करायचं. ईश्वरी तिथून निघणार तेवढ्यात तिथे राकेश येतो. राकेशने सगळं पाहिलेलं असतं. तर इथे अर्णव बँकेमध्ये येतो. त्या माणसाला तो जाब विचारतो. कोणाच्या सांगण्यावरून एवढी मोठी अमाऊंट काढायला आला ते विचारतो. तो माणूस पटकन आपलं तोंड उघडतो आणि राकेशच्या सांगण्यावरून हे सगळं केलं हे कळतं. अर्णव राकेशला फोन लावायला मोबाईल काढायला जातो आणि त्याला कळतं की आपला मोबाईल घरीच राहिलाय. अर्णव मनात म्हणतो, बाप रे, म्हणजे घरी आत्ता कोणीच नाही आहे. इश्मी सिंदूर पण घरी आहे. तो राकेश काहीही करू शकतो. अर्णवला भीती वाटते आणि तो घाईने तिथून निघतो. तर इथे राकेश ईश्वरीकडे येतो. तो ईश्वरीला म्हणतो, वा क्या बात है, वा इंदोरी जलेबी, आज घरात कोणीच नाही आहे आणि तू इथे माझ्या बेडरूममध्ये. चांगली संधी आहे, मी दरवाजा लावून घेतो. राकेश दरवाजा लावायला जातो आणि ईश्वरी त्याला मारायला पुढे येते. राकेश मागे वळतून तिचा हात पिरगळतो. राकेश म्हणतो, थरथर देते किती ग, उगीच कशाला डेअरिंग करायला जातेस? आणि हो, घरात कोणी नाही आहे. ईश्वरी, तू रूममध्ये येऊन ना खूप मोठी चूक केली आहेस. आता या सगळ्याचा पश्चाताप तुला करावाच लागणार. माझ्या ध्यानीमानी नसताना मस्त जॅकपॉट लागलाय मला. ते सगळं नंतर आधी तू शहाणपणा केलायस ना, तो शहाणपणा मला परत दे. तो चेकबुक मला परत दे. ईश्वरी म्हणते, नाही, मी नाही देणार. दोघांमध्ये झटापट होते. ईश्वरी राकेशला खाली ढकलते आणि ती रूमच्या बाहेर पळणार असते. राकेश ईश्वरीच्या पायात पाय घालतो आणि तिला खाली पाडतो आणि ईश्वरीचा पाय धरून ठेवतो. ईश्वरीला बाहेर जाऊ देत नाही. ईश्वरी दुसऱ्या पायाने राकेशच्या छातीवरती लाथ मारते आणि त्या रूममधून बाहेर पडते. राकेश हिच्या मागे येतो. राकेश म्हणतो, अगं बस ग, चेकबुक देऊन टाक. ईश्वरी म्हणते, माझ्यापासून लांब हो. राकेश म्हणतो, अच्छा, पकडापकडी खेळायची का? चल आपण पकडापकडी खेळू आता. तुझा लप माझ्यावर राजा, तू पळ जा. ईश्वरी धावत आपल्या रूममध्ये येते आणि दाराची कडी लावून घेते. राकेश इथे येतो आणि दरवाजा उघडायला सांगतो. ईश्वरी दार उघडत नाही म्हणून तो दरवाजा तोडून टाकतो. ईश्वरी राकेशला बेडवर ढकलते आणि खाली पळत येते. राकेश तिच्या मागे धावत येतो. राकेश खूप चिडलेला असतो. राकेश खाली येऊन ईश्वरीला पाडतो आणि तिचा गळा धरतो. राकेश म्हणतो, बाद झालं, खूप झालं.
आत्तापर्यंत जाऊ दे म्हणत होतो मी, पण तुझी एवढी हिंमत वाढली की तू माझ्या विरोधात हे सगळं करायला लागली. आता नाही, पास, खूप झालं. राकेश ईश्वरीचा गळा धरतो आणि त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी मारणार तेवढ्यात अर्णव तिथे येतो. अर्णव ईश्वरीला वाचवतो आणि राकेशला मारतो. अर्णव म्हणतो, आत्तापर्यंत ताईसाठी मी सगळं सहन करत आलो होतो, पण आता नाही, आता तुला मी सोडणार नाही. अर्णव राकेशला मारतो आणि राकेश अर्णवला. दोघांमध्ये खूप मारामारी चालू असते. आणि तेवढ्यात तिथे अंजली आजी मंदिरातून घरी येतात. त्या समोरचं दृश्य बघतात आणि त्यांना एकदम भीती वाटते. अर्णव राकेशला मारतोय. राकेश खाली पडलेला आहे हे बघून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकते. अंजली मोठ्याने ओरडते आणि अर्णवला थांबवते. अर्णव बाजूला होतो. अंजली विचारते, अर्णव, अरे हे सगळं काय आहे? तू त्यांना का मारत होतास? राकेश म्हणतो, अरे का सोडलंस मला? मार ना, मार. राकेश आजींना म्हणतो, आजी बघताय ना घर जावायची किंमत. अरे बोल ना अर्णव, सांग तुझ्या ताईला का मारत होतास तू? अर्णव काही बोलायला जाणार तेवढ्यात अंजली थांबवते. अंजली म्हणते, अर्णव, तुझी एवढी हिंमत, तू यांच्यावरती हात उचललास? अरे मी यांना देवासमान मानते, हे किती चांगले तुला माहिती आहे ना, आणि तू ह्यांच्यावर हात उचललास? अर्णव म्हणतो, ताई प्लीज माझं ऐकून घे. अंजली म्हणते, नाही, मी काहीच ऐकून घेणार नाही. पटेल असं कारण आहे का तुझ्याकडे? अरे अर्णव, तू यांना चांगलं ओळखतोस ना. अरे किती प्रेम करतात, सगळ्यांची किती काळजी यांना, आणि तू काय केलंस? तू यांच्यावर हात उचललास. अरे ते आपल्या सगळ्यांना सांभाळून घेतात, घरात सगळ्यांना सांभाळून घेतात, आणि तू? अरे असं वागशील असं वाटलं नव्हतं. आदर्श जावयाचं उत्तम उदाहरण आहेत हे, आणि तू यांच्यावर हात उचललास. का उचललास? राकेश म्हणतो, आजी तुम्हाला माहिती आहे का, आज याने माझ्यावरती खूप मोठा आरोप केला आहे, आणि त्यामुळे माझ्यावरती हात उचलायला आला आहे तो. आजी विचारतात, अर्णव काय केलं यांनी? बोल ना. राकेश म्हणतो, तो कशाला काय बोलेल, मी तुम्हाला सांगतो ना. मी पैशांची अफरातफर केली आहे असा आरोप केला आहे माझ्यावर याने. अर्णव बोल ना, आता सांग या सगळ्यांना मी कशी पैशाची अफरातफर केली आहे ते. सांग, बोल. तू एक अजून सांग. तू यांना सांग मी फ्रॉड माणूस आहे, बायकांसोबत लफडी करतो, 3-4 खून करून मी पचवून टाकलेत, सांगून टाक. आजी तुम्हाला माहिती आहे, अहो सात्विक फॅशनच्या अकाउंटमधून मी पैसे काढले असा आरोप केला आहे, चोर ठरवलं याने मला. हे सगळं ऐकून अंजलीला चक्कर येते. अंजली खाली पडत असते. अर्णव तिला खाली बसवतो आणि ईश्वरी पाणी आणून देते. अंजली ईश्वरीच्या हातून पाणी घेत नाही. राकेश म्हणतो, अगं अंजली घे ना गं पाणी, शेवटी काय गं, तुला मी आणि मला तू, आपण दोघं एकमेकांसाठी आहोत, घे गं, तुला काही व्हायला नको. अंजली राकेशच्या हातून पाणी घेते. अंजली म्हणते, ताई अहो खूप मोठी गैरफहमी झाली आहे तुम्हाला, तुम्हाला माहिती नाही, मी जेव्हा तुमच्या रूममध्ये गेले. राकेश म्हणतो, काय? बोल ना. आमच्या रूममध्ये गेली होतीस तू? काय करायला गेली होतीस आमच्या रूममध्ये? कळू देत सर्वांना. ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णव तिला इशारा करतो आणि गप्पा बसायला सांगतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.